नाशिकमध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला सुरुवात झाली आहे। आजपासून पुढील 3 दिवस हे संमेलन नाशिकमध्ये सुरू राहणार आहे। या दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम या काळात संपन्न होणार आहे। आज या संमेलनाचे ध्वजारोहण धार्मिक वातावरणात संपन्न झाले व सभा मंडपाचे फीत कापून उद्घाटन संपन्न झाले। त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या साधू महंतांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। देशभरातून आलेल्या साधू महंतांचे यावेळी स्वागत करण्यात आले, तर पुष्पवर्षाव देखील यावेळी साधू महंतांवर करण्यात आला। कार्यक्रम संपन्न होत असून देशभरातून या संमेलनाला साधू महंत उपस्थित राहणार आहे। संतांची धर्मासाठी धर्माच्या प्रसारासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संमेलनाचे आयोजक दिनकर पाटील यांनी म्हटले आहे। संपन्न होत असताना अतिशय आनंद होत आहे। 2002 साली याच मैदानावर आम्ही श्री चक्रपाणी जयंती व मानव संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यामध्ये मी स्वतः दिनकर पाटील, दत्ताराणा गायकवाड, लक्ष्मणराव जाय भावे तेव्हा 2002 साली 20 वर्षापूर्वी हा कार्यक्रम या ठिकाणी या मैदानावर डोंगरे वसतिगृहावर आयोजित केला गेला होता। तेव्हा संपूर्ण भारतातून साधू संत मंडळी मोठ्या संख्येने आले होते। वास्तविक नामधारक मंडळी प्रचंड संख्येने आले होते। त्यानंतर जवळपास 20 वर्ष उलटून गेली। मी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात काम करीत असतो तेव्हा मात्र प्रकर्षाने जाणवते नाशिक धर्मक्षेत्र आहे। इथे 12 वर्षांनी कुंभमेळावा संपन्न होतो। संपूर्ण भारतातून नाना विविध धर्मपंथांचे संत येत असतात। त्याचप्रमाणे मानव पंथाचा कुंभमेळा आयोजित झाला पाहिजे, संत आले पाहिजेत, धार्मिक पूजापाठ सत्संग झाला पाहिजे। कारण देव कोणीही पाहिला नाही, परंतु पाहायचा असेल तर तो सत्संगाच्या संतांच्या रूपातच दिसतो। भारत देशाला आणि त्यातल्या महाराष्ट्राला मोठी आध्यात्मिक परंपरा आहे। मी ज्या राजकीय पक्षात काम करतो तो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे। हा आध्यात्मिक विचारांचा वारसा घेऊन चालणारा पक्ष आहे। आमचे नेते व भारताचे पंतप्रधान मोदीजी तर अध्यात्माच्या विचाराचे आहेतच। त्यांनी काही काळ हिमालयात संत संगतीत घातलेले आहे। लोकसभेत प्रथम वेळेस प्रवेश करण्यापूर्वी सुद्धा त्यांनी या लोकभावनाच्या पायरीवर कपाळ टेकून प्रवेश केल्याने संपूर्ण जगाने पाहिलं आहे। महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आध्यात्मिक विचारांचे आहेत। केवळ मानव पंथाचाच नाही तर सर्व संतांचा स्पर्श नाशिक शहर महानगराला व्हावा, जिल्ह्याला व्हावी, ही भूमी पवित्र व्हावी, सुखी समृद्ध व्हावी। कोरोनाच्या महामारीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला, त्या परिवाराला जगण्याचे बळ मिळावे आणि आपण सर्वांनी महान संकटाचा सामना ज्या हिमतीने केला त्या सर्वांनी एकत्र यावे, केवळ हाच उद्देश ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। आज श्री चक्रधर स्वामींची अष्टशताब्दी महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। आज या ठिकाणी ध्वजारोहण झालेलं आहे, सभामंडपाचं उद्घाटन झालेलं आहे। या संमेलनाला सुरुवात झाली। उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत। हे संमेलन देशभरातून या ठिकाणी साधू संत महंत तपस्वी येत आहेत, वाचनिक येत आहेत। हा अतिशय सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा हा संमेलन होणार आहे। या ठिकाणी खूप आनंद होतो। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री गिरीश महाजन, अखिल भारतीय धर्म जागरण संयोजक शरद ढोले, मंत्री गिरीश महाजन, कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कॅबिनेट मंत्री दादा भुसे आदी उपस्थित राहणार आहे। यावेळी आचार्य परमपूज्य सुकेनेकर बाबा शास्त्री
आचार्य परमपूज्य चिरडले बाबा, महंत कृष्णराज बाबा मराठे, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी नगरसेवक, सभागृह नेते दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, प्रभाकर भोजने, अरुण महानुभाव, भास्कर गावित, विश्वास कारभारी नांगरे, अमोल दिनकर पाटील आदीसह नागरिक उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.